काही व्यक्ती आम्ही बायबलमध्ये पाहणार आहोत की ज्यानं अशा काही योजना आखल्या की ज्यानं देवाचा भय देणाऱ्या व्यक्तीचं जीवन संपवून टाकायचं, तिला मरण आणायचं, अशा काही योजना आखल्या. पण परमेश्वरानं अद्भुत रीतीनं कशा रीती त्याला बाहेर काढलं देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. एस्तर याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन काय सांगतंय. एस्तर 3रा अध्याय आणि 2रं वचन. राजद्वारे असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्यास मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्दकई काही त्यास नमन अथवा मुजरा करीत नसे. वचन सांगते प्रियानो, आम्ही एस्तर या पुस्तकाचा अभ्यास आम्ही थोड्या वेळेमध्ये करणार आहोत. आणि या ठिकाणी एस्तर, मर्दखाय, हामान आणि अहश्वेरोश राजा याच्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. मर्दखाय या नावाचा अर्थ आहे की समर्पित केलेला. मर्दखाय या नावाचा अर्थ आहे समर्पित केलेला. आणि हामान या नावाचा अर्थ आहे की वैभवशाली. आणि हामान खरोखर त्यावेळीस त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये वैभवशाली व्यक्ती होता. एस्तर पुस्तकामध्ये देव या शब्दाचा अर्थ कुठेही उल्लेख झाला नाही. एस्तर या पुस्तकामध्ये 66 पुस्तकं बायबलमध्ये आहेत, पण एस्तर या पुस्तकामध्ये हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख झालेला आहे. या एस्तर पुस्तकामध्ये जेव्हा हामान त्या ठिकाणी एक गौरवशाली म्हणून व्यक्ती, वैभवशाली व्यक्ती म्हणून राजानंतर त्या ठिकाणी त्याचं स्थान होतं, त्या रीतीने तो जीवन जगत होता. वचन सांगते की मर्दखाय त्याला काही नमन करत नव्हता, त्याला काही मुजरा करत नव्हता. आता हामान नावाप्रमाणे वैभवशाली होता, पण तो हामान हा दुष्ट व्यक्ती होता. त्या ठिकाणी राजानंतर पोझिशन हामानची होती, परंतु दुष्ट व्यक्ती तो होता. दुष्ट पद्धतीनं जीवन जगणार व्यक्ती, आपल्या पदाचा गैरवापर करणारा व्यक्ती, आपल्या पदाविषयी गौरव असणारा व्यक्ती, गर्व असणारा व्यक्ती हा होता. आम्ही गेल्या वेळी जेव्हा पाहिलं, एलीचा जो नातू झाला होता इखाबोत त्याचं नाव होतं, वैभव नाहीसं झालं त्याचा अर्थ होता. आणि आज हामान वैभवशाली व्यक्ती याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. गेल्या वेळी मी पाहिलं इखाबोत वैभव नाहीसं झालं आणि आज हामान वैभवशाली व्यक्ती याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. एस्तर याचं 3रा अध्याय 2रं वचन आम्ही वाचलं की मर्दखाय हामानला कोणत्या प्रकारे मुजरा करत नसते, त्याला नमन करत नसते. हा दुष्ट व्यक्ती होता, याचं वागणं दुष्ट होतं, पण तो हामानच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय होतं. हामान त्या ठिकाणी गुलाम म्हणून होता, परंतु गुलाम म्हणून त्या देशामध्ये असताना तो एक गेट कीपर म्हणून त्या ठिकाणी जीवन जगत होता. एक राजद्वारी तो बसणारा मर्दखाय होता. मर्दखाय त्या ठिकाणी त्याला पकडून आणलं होतं, इस्रायल लोकांना त्या ठिकाणी पकडून आणलं. त्याच्यामध्ये तो एक व्यक्ती होता मर्दखाय, त्या ठिकाणी गेट कीपर म्हणून तो जीवन त्या ठिकाणी जगत होता. द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी तो जीवन जगत होता. वचन सांगतंय की हामान मर्दखायला कशा प्रकारे मारून टाकायचं, ह्याच्या कशा प्रकारे नाश करायचा हामान योजना आखत होता. कारण वचन सांगते मर्दखाय हामानला नमन करत नव्हता, कारण तो दुष्ट व्यक्ती होता. दुष्टतेने आपलं जीवन जगणारा व्यक्ती तो होता. आता याला मारायचं कसं, याचा नाश कसं करायचं, तुम्हाला माहित आहे की एस्तरच्या पुस्तकामध्ये भरपूर गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, भरपूर गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मग हामान काय करतो, योजना आखतोय. मर्दखाय असं करत नाही ना, तर मर्दखायला सुद्धा मारून टाकायचं आणि सर्व यहुदी लोकांना सुद्धा नाश करायचा, मारून टाकायची योजना हामानं त्या ठिकाणी आखली. आणि एस्तेर याचा 5वा अध्याय आणि 14 वचन काय सांगते. एस्तेर याचा 5वा अध्याय आणि 14 वचन काय सांगतंय. तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्यास म्हणाले, 50 हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजास विनंती करा की मर्दखायास त्यावर फाशी द्यावे. मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा. ही गोष्ट हामानास पसंत वाटून त्याने फाशीचा खांब तयार करविला. परमेश्वरानं मर्दखायसाठी दीर्घायुष्य ठेवलं होतं. परमेश्वराच्या मनामध्ये हामानासाठी मर्दखायसाठी काहीतरी योजना परमेश्वरानं ठेवल्या होत्या. परंतु हामान अचानक अकाली मृत्यू त्याचं घेऊन त्याला मारून टाकायचं त्याने योजना आखली होती. त्याने प्लॅन त्या ठिकाणी केले होते की मर्दखायला मारून टाकायचं. त्यासाठी त्यानं मोठ्या खांबाची निर्मिती केली. मोठा खांब त्या ठिकाणी 50 हात उंचीचा त्याने लावला आणि मर्दखायला मारून टाकायचं, फाशी द्यायची. आणि एवढंच नाही, जे पूर्ण इस्रायल लोक 120 प्रांतामध्ये आहेत अहश्वेरोश राजाच्या, त्या सर्व यहुदी लोकांना मारायचं असं योजना, असं प्लॅन मर्दखायनं हामानं त्या ठिकाणी केला होता. त्या ठिकाणी योजना आखली होती. सरकारमध्ये त्याने पैसे त्या ठिकाणी भरलेले होते आणि सर्व नकला, सर्व कायदा त्याने मंजूर केला होता. आता हामान
देवाच्या लोकांच्या विरुद्ध उठला. मर्दकाय देवाचं भय बाळगणारा व्यक्ती, यहुदी लोक देवाचं भय बाळगणार व्यक्ती, अखाली त्यांना मारून टाकायचं, अचानक त्याच्या जीवनामध्ये मृत्यू आणायचा योजना आखलेला हामानाने प्रयत्न केलेत. खांब ऐकला, काही गोष्टी त्याने मंजूर करून घेतल्या, पत्र पाठवण्यात आली आणि त्या पद्धतीने त्याने योजना आखली होती. आनंदित होता, उत्साहामध्ये होता. हामान म्हटलं आता मर्दकायला मारून टाकायचं. खांब त्या रीतीने त्याने त्याच्या घराजवळ बांधला होता, तयार केला होता, अखाली मृत्यू घेऊन यायचं. पण तू मर्दकायला माहित होतं, हामानला ठाऊक नव्हतं की मर्दकाय ज्या देवाची तू उपासना करतोय, मर्दकाय ज्या देवाची तो आराधना करतोय, परमेश्वर ज्या देवाची तो मर्दकाय उपासना करतोय, तो देव प्रत्येक मृत्यूपासून सोडणारा देव आहे. हामानला ठाऊक नव्हतं, पण तो मर्दकायला माहित होतं ज्या परमेश्वराची मी उपासना करतोय, तो परमेश्वर या गुलामगिरीमध्ये असताना सुद्धा लोक माझ्याविषयी काय विचार करतात, लोक माझ्याविषयी काय निर्णय घेतात याचा विचार न करता परमेश्वराचं भय बाळगून चालणारा व्यक्ती, एक गुलाम व्यक्ती मर्दकाय दुसऱ्या देशामध्ये राहून सुद्धा परमेश्वराचं भय त्याने आपल्या जीवनामध्ये सोडलं नाही. प्रियानो, परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये होतं. परमेश्वराचं भय त्यानं पकडून ठेवलं होतं. लोक माझ्याविषयी विचार काय करतात, लोक माझ्याविषयी कोणत्या प्रकारचे निर्णय घेतील, मला कोणत्या प्रकारची हानी होईल, याचा विचार मर्दकायनं आपल्या जीवनामध्ये केला नाही. मर्दकायला एकच ठाऊक होतं, मी माझ्या देशामध्ये असो, मी माझ्या घरामध्ये असो, मी या ठिकाणी गुलामून आलेला असो, मी या ठिकाणी गुलामून जीवन जगत असो, पण तू जिथं कुठं मी जाणार, परमेश्वर मला पाहतोय, परमेश्वराचं नेत्र माझ्यावरती आहेत आणि मी देवाचं भय बाळगून माझं जीवन इथं व्यतीत करणार. कोणत्याही प्रकारची हानी माझ्या जीवनामध्ये येऊ दे, कोणत्याही प्रकारच्या निंदेला मला सामोर जाण्यासाठी येऊ दे, कोणत्याही प्रकारचा दोष माझ्यावरती लागू दे, पण तू परमेश्वराचं भय माझ्या जीवनामध्ये मी सोडणार नाही. वचन सांगते की मर्दकाय परमेश्वराचं भय बाळगणारा व्यक्ती होता. मर्दकायच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय होतं आणि या ठिकाणी हामाने योजना आखली होती. वचन सांगते 50 फूट खांब त्यानं आखला होता. नोकरला सांगलं होतं, अरे जरा रस्सी मजबूत बांध, रस्सी तुटली नसली पाहिजे. मर्दकाय यहुदी लोक जरा जास्त ठष्टपुष्ट असतात, चांगल्या बांधायचे असतात. दुरी जरा मजबूत बांध आणि खांब जरा मजबूत असू दे आणि चांगले जरा जास्त लोकांना दिसू दे, लोक पाहू द्या या देशावरती राजानंतर माझा अधिकार चालतो आणि कुणालाही मारायचं, नाश करायचं माझ्या हातामध्ये. मी निर्णय घेतोय, मोठा 50 उंचीचा खांब तू कर आणि लोकांना मारून टाकण्यासाठी, त्या मर्दकायला मारून टाकण्यासाठी लोक पाहू द्यात, बघा की मी किती श्रेष्ठ आहे, माझ्याकडे किती अधिकार आहे. आणि हामान आपल्या जीवनामध्ये लोकांना दाखवण्यासाठी 50 फूट उंचीचा खांब त्या ठिकाणी केला होता, 50 हात उंचीचा खांब त्या ठिकाणी केला होता. मर्दकाय आपल्या परमेश्वराचं भय बाळगून त्या ठिकाणी जीवन जगत होता. हामान आपल्या जीवनामध्ये योजना आखत होता मर्दकाला कसं मारायचं. पण परमेश्वर जे त्याचं भय दळतात त्याच्यासाठी, त्याच्या सायासाठी नेहमी सिद्ध असतो, नेहमी तयार असतो. इथं आमच्या विरुद्ध सैतान कोणत्या प्रकारे योजना आखेल, कोणत्या प्रकारे तो प्लॅन त्या ठिकाणी तयार करेल, परंतु परमेश्वर नेहमी त्याच्या लोकांसाठी योजना त्याच्या तयार असतात, प्लॅन तयार असतात. परमेश्वर या ठिकाणी प्लॅन एक तयार करायला, मर्दकायनं ऑलरेडी प्लॅन तयार केला होता. मर्दकायसाठी हामानं ऑलरेडी प्लॅन तयार केला होता की मर्दकायला मारून टाकायचं, परंतु मर्दकायसाठी परमेश्वरनं प्लॅन वेगळा तयार केला होता. वचन काय सांगते मी वाचूया, एस्तेराचा 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. त्या रात्री राजाची झोप उडाली. आता काय झालं, हामान या ठिकाणी खांब बांधला. 5व्या अध्यायामध्ये 14 वचन आम्ही वाचलं. खांब त्या ठिकाणी त्यानं बांधला आणि मर्दकायला आता मारून टाकायची योजना त्यानं आखली आणि जाऊन आराममध्ये झोपला, गुंगीमध्ये जाऊन झोपला. कारण एस्तेरनं जेवायला बोलवतो राजाला, त्याला त्या आनंदामध्ये होता, जाऊन झोपला, आनंदामध्ये तो होता. आणि वचन सांगते की या ठिकाणी परमेश्वराची योजना सुरू केली आणि राजाची झोप उडाली. राजाला त्या दिवशी झोप लागली नाही. वाद्य वाजवणारी लोक आणली, चांगल्या त्या ठिकाणी कदाचित गाद्या बदलल्या असतील, कुठं तो टोचते काय म्हणून बदलल्या असतील, चांगलं वारं खायला लोक त्या ठिकाणी ठेवले असतील. राजाने कदाचित या खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये तो गेला असेल, जरा गच्चीवर जाऊन झोपतो म्हणून पहिला असेल. किती प्रयत्न केले परंतु राजाला झोप लागना, कारण परमेश्वराची झोप उडवली होती. वचन सांगते राजाची त्या रात्री झोप उडाली होती. पुढे काय वचन सांगतंय, तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहास ग्रंथ आणून लोकांनी त्याच्या पुढे वाचला. आता म्हटलं राजा के झोप लागना, किती प्रयत्न केला, या खुशीवर त्या खुशीवर, या खोलीतून त्या खोलीमध्ये गाणे गाणारे आणलेत म्हणून
गाणी म्हणतात तरी झोप लागते, बघितलं नाही, वाद्य वाजवून लोक आली, वाद्य वाजवून ऐकत असून झोप लागू दे, नाही झोप लागली. भरपूर त्याने प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न करून थकला. आता म्हणला जरा ते इतिहासाचा ग्रंथ आणा. त्याच्या योजनेप्रमाणे तो आखत होता. पण देवाला जे करायचं होतं त्या राजाला, अंशुष राजाला माहित नव्हतं. अरे देवाने जे आखलंय ते तू केल्याशिवाय, जी योजना देवाने ठेवल्या ती योजना तू पाहिल्याशिवाय तुला काय अंशुष राजा झोप लागणार नाही. वचन सांगते अंशुष राजानं त्या ठिकाणी म्हटले, इतिहासाचा ग्रंथ आणा बाबांनो, जरा ग्रंथ आणून वाचूया पुढे काय सांगते. त्यात हा मजकूर होता. अहश्वेरोश राजांचे खोजे द्वारपाळ असत, त्यापैकी दोघे बिगदाद व तेरेश यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखायाने खबर दिली. वचन सांगते प्रियानो की मर्दखायाने त्या ठिकाणी खबर दिली. मर्दखायाने सांगितलं, कारण अंशुष राजाला 2 लोक मारण्याची योजना आखत होते, त्याला ठार मारण्याचं त्यांनी प्लॅन केलं होतं. आणि मर्दखायाने या ठिकाणी येऊन मर्दखायाने सांगितलं की निरोप त्यानं पाठवला. पहिला एस्तेरकडे निरोप पाठवला. त्यांनी एस्तेर मर्दखायाचं नाव घेऊन राजाला ते सांगते. त्याची चौकशी केल्यानंतर ते खरं ठरतं. राजा म्हणतोय, पुढे काय सांगते 3रं वचन. तेव्हा राजाने विचारले की या कामगिरीबद्दल मर्दखायाचे काही गौरव अथवा मान सन्मान करण्यात आला काय. त्याच्या खिदमतीस असलेल्या सेवकांनी त्यास सांगितले, त्याच्या बाबतीत काही एक करण्यात आले नाही. इथे राजा त्यांना बोलवतोय आणि म्हणतोय, आपण मर्दखायाचा काय सन्मान केला काय? माझा जीव त्यानं वाचवला. लोक टपली होती, पण ते मर्दखायाने माझा जीव वाचवला. आम्ही त्याच्यासाठी काय केले काय? लोक म्हणतात महाराज काही केलं नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान आपण दिला नाही. मर्दखायासाठी काय करावं त्या योजनेत तो विचार करत होता, कशा प्रकारे सन्मान करता येईल. त्यावेळेत इतक्यात हमान त्या ठिकाणी आला होता. मर्दखायाला फाशी देण्यासाठी, परमिशन काढण्यासाठी तो आला होता. खांब तयार होता. अकाली मृत्यू पाठवायचं होतं, अचानक मृत्यू गाठायचा होता, मारून टाकायचं होतं. सर्व योजना त्यानं आखलेली होती आणि राजाची परमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी तो आला. राजा तिथून म्हणतोय, तुम्ही पुढे वाचत जावं, वेळाभी पण नाही वाचत, की चौकात कोण आहे काय रे? लोक म्हणतात होय होय अगे हमान आहे. आता चालेल बघा, हमान ते बोलवतात आणि म्हणतात, हमान एखाद्या व्यक्तीचा मला सन्मान करायचा असेल तर कशा प्रकारे करावं? आम्हाला वाटते की माझ्याशिवाय कोण राजा सन्मान करणार? राजाला कुणाला सन्मान करायला वाटतं? माझाच सन्मान हे राजा करणार. मग तो सांगतोय की राजाचा घोडा, राजाची वस्त्र, राजाचा मुकुट आणि तुम्ही द्यावं, त्याच्यावरती त्याला बसवावं त्या व्यक्तीला आणि पूर्ण नगरावरतीची मिरवणूक काढावी, लोकांनी लरकरावं. त्याने योजना सांगली. आणि या ठिकाणी राजा म्हणतोय, हा घोडा घे, हे वस्त्र घे आणि जा आणि राजद्वारी गेट जवळ त्या मर्दखाय बसलेला आहे, जा त्याचा तू सन्मान कर. या ठिकाणी वचन सांगते, हमान मृत्यूसाठी राजाकडे परवानगी मागायला आलाय. वचन सांगते प्रियानो की परमेश्वर अशा काही गोष्टी घडवल्या की त्यानं हमाननं मर्दखायला सन्मान करायची, मान सन्मान करायची वेळ आली. या गोष्टी कशामुळे घडल्या? हमान एक प्रतिष्ठित व्यक्ती, राजानंतर त्याचं नाव होतं, त्याचा हुद्दा होता. मर्दखाय एक गेटमध्ये राहणार एक सामान्य व्यक्ती. हे कसं घडलं? कशामुळे हे झालं? त्यानं मर्दखाय त्या ठिकाणी होता, परमेश्वराचं भय त्याच्या जीवनामध्ये होतं. परमेश्वराचं भय धरून राहणार तो व्यक्ती होता. परमेश्वराच्या भयासाठी कुठल्या गोष्टी त्यांनी तडजोड केले नाहीत. लोक माझ्याविषयी काय विचार करतात, लोक माझ्याविषयी काय बोलतील याचा विचार त्यानं केला नाही. परमेश्वराच्या वचनाच्या नियमाविषयी वागला नाही, त्याच्या विरुद्ध वागला नाही. देवाचं नियम पाळून, देवाच्या आज्ञा पाळून, देवाचं भय धरून त्या ठिकाणी होता. आणि वचन आम्ही वाचलं होतं नीतिसूत्र 14:27, परमेश्वराचं भय मृत्यू पास चुकवतं. त्या ठिकाणी मर्दखायाच्या जीवनामध्ये ते परमेश्वराचं भय होतं. आमचा पैसा, आमची प्रॉपर्टी, आमचा हुद्दा प्यानू आमचं मृत्यू वाचू शकत नाही. अकाली आलेला मृत्यू, अचानक आलेला मृत्यू, कोणत्याही प्रकारची धन संपत्ती आमचा मृत्यू वाचू शकत नाही. परंतु ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे, कोणी काही होऊ दे, काही परिस्थिती असू दे, परंतु परमेश्वराचं भय ज्याच्या जीवनामध्ये आहे, मृत्यू त्यांना कधी गाठणार नाही. किती योजना आखू देत सैतान, त्या हमानसारखं किती प्लॅन करू दे, किती योजना त्यासाठी तुमच्यासाठी आखल्या असेल. कोणत्या रोडवर तुम्ही जाताना तुमचा अपघात घडून यावं म्हणून सैतान त्या ठिकाणी तिची योजना आखली असेल. कोणत्याही डिप्रेशनमध्ये तुम्हाला टाकावं आणि तुम्ही जाऊन आत्महत्या करावी, परमेश्वर सैतानं योजना आखल्या असेल. कोणताही आजार तुमच्या जीवनामध्ये पाठवून, कोणताही व्हायरल इन्फेक्शन तुमच्या जीवनामध्ये पाठवून, तुमच्या लेकरा जीवनामध्ये पाठवून, तुमच्या लेकराला तुम्हाला मृत्यूमध्ये पाठवून सैतानं योजना आखल्या असतील. धन्य जे लोक परमेश्वराचं भय धरतात, कारण
वचन सांगतं परमेश्वराचं भय हा जीवनाचा झरा आहे. ते जीवन तुम्हाला सुद्धा मिळणार आणि तुमच्या पिढीमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा ते जीवन मिळणार जर तुमच्या जीवनामध्ये नीतिसूत्र 14:27 प्रमाणे जर भय आहे. तर आमच्या जीवनामध्ये भय आहे, सैतान कुठल्याही प्रकारे हामानं ज्या रीतीने योजना आखल्या त्या रीतीने कोणत्याही प्रकारची योजना आखू दे, मर्दकाय सारखा परमेश्वर आमचा सन्मान करणार. आज किती लोक आमच्यामध्ये आहेत, होय मी परमेश्वराचं भय धरणार. लोक माझ्याविषयी काय विचार करतात, लोक माझ्याविषयी कोणत्या प्रकारे काही कमेंट्स करतील, मी त्याचा विचार करणार नाही. मी कुठेही असू काही असू, फक्त परमेश्वराचं भय नित्य सातत्यानं पाळून त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारा मी व्यक्ती आहे. किती लोक आज आपल्यामध्ये आहेत, किती लोक आज आपल्यामध्ये ते म्हणतील की मी परमेश्वराचं भय बाळगणारा व्यक्ती आहे. हामान वैभवशाली व्यक्ती होता. पुढं काय झालं आम्ही गेल्या वेळी ऐकलं, इखाबोत वैभव नाहीसं झालं. आता इथं हामान याचा अर्थ त्याच्या नावाचा वैभवशाली व्यक्ती. आता देवानं पुढं काय केलं वचन वाचूया आम्ही. एस्तेर याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा जो खांब मर्दकायासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले. वचन सांगते एस्तेर याचा 7वा अध्याय 10वं वचन. जी योजना हामाननं मर्दकायसाठी ऐकली होती की याला मारून टाकायचं, याचा नाश करायचा, याला खांबावरती फाशी द्यायची, वचन सांगते परमेश्वरानं अशा योजना घडून आल्या. परमेश्वरानं अशी योजना त्या ठिकाणी केल्या. परमेश्वरानं प्लॅन असे त्या ठिकाणी केलेत. मर्दकाईसाठी हामानं किती प्लॅन केले होते, किती योजना आखल्या होत्या, धन संपत्ती त्या ठिकाणी किती त्यानं त्या राजवाड्यामध्ये दिली होती. पण परमेश्वर जेव्हा त्याच्या लोकांसाठी योजना आखायला तयार होतो, परमेश्वर जेव्हा त्याच्या लोकांसाठी योजना करायला तयार होतो, सैतानं केल्या किती योजना त्या लोकांसाठी फेल होतील, कारण त्याचा परमेश्वर त्याचा देव आहे. वचन सांगते प्यानो, ज्या खांबावरती मर्दकायला फाशी द्यायचं होतं त्याच खांबावरती हामानला फाशी देण्यात आली. त्याच खांबावरती हामानला फाशी देण्यात आली. आज आमच्या जीवनासाठी सैताने किती प्लॅन आखले असतील, पण जे लोक परमेश्वराचं भय धरतात, अकाली मृत्यू आम्हाला आणि आमच्या वंशजाला कधीच गाठणार नाही, कधीच भेटणार नाही. वचन पुढे काय सांगते एस्तेर याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. एस्तेर याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. हामानाकडून घेतलेली मुद्रा राजाने काढून मर्दकायास दिली. एस्तेरने मर्दकायास हामानाच्या घराचा कारभारी नेमले. हामान याचा अर्थ वैभवशाली व्यक्ती. वचन सांगते या ठिकाणी हामानच्या बोटामध्ये जी राजमुद्रा होती ती राजमुद्रा काढून घेण्यात आली आणि मर्दकायाला देण्यात आली. मर्दकाय याचा अर्थ समर्पित व्यक्ती. मर्दकाय याचा अर्थ समर्पित व्यक्ती. आणि समर्पित व्यक्ती जो होता, समर्पण करून जीवन जगणारा होता, वैभवशाली जो व्यक्ती होता, ज्याच्या विरुद्ध उठला होता, त्याचं वैभव परमेश्वर काढून घेतलं. त्याचं वैभव काढून घेऊन जो समर्पित मर्दकाय होता त्याचं वैभव काढून देऊन परमेश्वर त्याला दिलं. त्याच रीतीनं ज्या रीतीनं सैतान परमेश्वर त्याला वैभवशाली म्हणून ठेवलं होतं, देवाच्या संगती त्या ठिकाणी होता, देवाचं नियम त्यानं तोडलं, खाली टाकण्यात आलं. आणि आज परमेश्वर मला आणि तुम्हाला यासाठी निर्माण केलंय, जर परमेश्वराचं भय आम्ही बाळगतोय, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आम्ही चालतोय, जे स्थान लुसिफरला परमेश्वरानं दिलं होतं त्या स्थानावर त्याला खाली टाकलं. ज्या परमेश्वरानं ज्यासाठी त्याला निर्माण केलं होतं, जे वैभव परमेश्वरानं त्याच्याकडून काढून घेतलं, जे लोक त्याचं भय बाळगतात परमेश्वर त्यांना तो वैभव देईल. सैतानाला जे वैभव परमेश्वरानं दिलं होतं, लुसिफरला जे वैभव होतं ते वैभव परमेश्वर त्याच्याकडनं काढून घेतलं. त्याच्यासाठी सार्वकालिक अग्नी ठरवलेला आहे. आणि जे लोक परमेश्वराचं भय धरतात त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन ठरवलेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे जीवन जगणारा आम्ही लोक आहोत, कोणत्या प्रकारे आमचं जीवन ख्रिस्तामध्ये दररोज आम्ही जगत आहोत. आम्ही फक्त संडे बिलीवर नसावे, संडेला फक्त बिलीवर, संडेला फक्त देवाचं भय बाळगणार, संडेला फक्त प्रेज लॉर्ड करणार, संडेला फक्त देवाची आराधना करणार. पण इतर वेळी आमचा आणि देवाचा काही संबंध नसतो, इतर वेळी परमेश्वराचा आणि आमचा काही संबंध नसतो, आम्ही ओळखत नसतो देवाला. ही वेळ आहे की आम्ही फक्त संडे नाही, दररोज परमेश्वरासाठी जीवन जगणारी व्यक्ती व्हावी. कारण देवाचे सेवक सांगत आहेत की शेवटचा काळ जवळ आलेला आहे, येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे, थोडेसे वर्ष जवळ राहिलेले आहेत की येशू ख्रिस्ताचं येणं. मला तुम्हाला सांगू द्या, थोडेसे तास शिल्लक राहिलेले आहेत, थोडेसे तास देवाच्या येण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत. जर आम्ही देवाचं भय बाळगतोय, आम्हाला दिलेली ती मुक्तता आहे, त्या मुक्ततेमध्ये आम्ही टिकणार. आम्हाला दिले परमेश्वराने जे अकाली मृत्यूपासून मुक्तता आहे, ती मुक्ततेमध्ये आम्ही टिकणार. आणि जर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय धरून आम्ही जर वागत नाही, चालत नाही, अकाली मृत्यू आमच्या जीवनामध्ये गाठणार.
वचन आम्ही वाचन नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 4थं वचन. नीतिसूत्र 22:4. नम्रता व परमेश्वराची भय याचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. आम्हाला जीवन पण मिळणार जर परमेश्वराचं भय आम्ही धरतोय. नीतिसूत्र 14:27 आम्ही वाचलं की परमेश्वराचं भय मृत्यूपात चुकवतं. आता आशीर्वाद काय मिळतात? जर परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्हाला धन मिळणार, आम्हाला सन्मान मिळणार आणि आम्हाला जीवन मिळणार. मर्दखायच्या जीवनामध्ये तिन्ही गोष्टी तुम्ही पाहू शकता प्रियानो. त्याला धन मिळालं, जो एक गेट कीपर होता, एक गेटच्या तिथे राहून एक शिपाईसारखं, एक सामान्य शिपाई म्हणतो जीवन जगत होता. उन्हात तानात त्या ठिकाणी उभा राहत होता. पण जेव्हाचं भय परमेश्वर धरलं, वचन सांगते की राजानंतर जर दुसरा व्यक्ती कोण असेल, मर्दखाय झाला. सर्व धन संपत्ती दिली आणि पुढे जर तुम्ही वचन वाचत जाताय, हामानचं घर सुद्धा मर्दखायला देण्यात आलं. एक सामान्य व्यक्ती, परमेश्वराचं भय धरणारा व्यक्ती जेव्हा झाला, भय धरत राहिला, वचन सांगते त्याला पारितोषिक काय मिळालं? धन मिळालं. पुढे वचन सांगते त्याला सन्मान मिळाला. जर शेवटचा अध्याय तुम्ही एस्तेरचं वाचताय, कशा रीतीनं लोकांनी मर्दखायला सन्मान दिला, कशा रीतीनं मर्दखायचं नावाचा जय जयकार लोकांनी केला, तुम्हाला समजेल. त्याला सन्मान 120 प्रांतामध्ये मर्दखायचं नाव परमेश्वरनं थोर केलं. आणि तिसरी गोष्ट, त्याला जीवन सुद्धा मिळालं. परमेश्वराचं भय, धन, सन्मान आणि जीवन मिळतं प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वरानं जे आम्हाला मृत्यू पाशापासून वाचवण्यासाठी ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत, गेल्या आठवड्यामध्ये ज्या आम्ही डिलिव्हरन्सची ज्या प्रार्थना केल्या, जो आत्मा जर आमच्यामध्ये टिकवायचा आहे, त्या आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कंटिन्यू आम्ही राहावं. तो जीवनाचा आत्मा, अकाली मृत्यू नाही, तो जीवनाचा आत्मा जर आमच्यामध्ये राहावा, तर परमेश्वराचं भय आम्ही नित्य सातत्यानं राखून ठेवावं, पाळावं. देवाच्या भयामध्ये राहणारे आम्ही व्यक्ती व्हावं. नीतिसूत्र 14:27. परमेश्वराचं भय हे मृत्यू पाच चुकवतं. परमेश्वराचं भय हे मृत्यू पाच चुकवतं. या आम्ही परमेश्वराला समर्पण करूया. आपलं जीवन त्या परमेश्वराला आम्ही देऊया की प्रभू, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. मला या जगामध्ये, जगातल्या असलेल्या गोष्टीमध्ये तुझं नियम तोडून, तुझं वचन तोडून मला जीवन जगायचं नाही. परमेश्वर पित्या, मला तुझ्या भयामध्ये राहायचं आहे. अशा एकही गोष्टी माझ्या जीवनामध्ये नको की मी तुझ्या भयाच्या विरुद्ध वागीन. एकही गोष्टी माझ्या जीवनामध्ये असं नको मी तुझ्या वचनाच्या विरुद्ध वागीन. प्रभू